आता C++च्या लेक्चरमध्ये आपण प्रोग्रामिंग फ्लो बघितला होता. त्याचबरोबर बेसिक प्रोग्राम्स बघितले होते. बेसिक प्रोग्राम बरोबर आपण जे फॉर्म्युला बेस प्रोग्राम आहेत ते पण आपण यामध्ये डिस्कस केले होते की कशा पद्धतीने फॉर्म्युला बेसचे प्रोग्राम सॉल्व्ह केले जातात. सो आता इथे मला आजचा जो आपला टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे कंट्रोल स्ट्रक्चर. आजच्या आपल्या टॉपिकचं नाव आहे कंट्रोल स्ट्रक्चर. ओके. कंट्रोल स्ट्रक्चर. नाव व्हॉट इज कंट्रोल स्ट्रक्चर? कंट्रोल स्ट्रक्चर म्हणजे सिम्पली एकदम बेसिकली लक्षात ठेवायचं झालं तर कंट्रोल स्ट्रक्चर म्हणजे काय की प्रोग्रामचा जो फ्लो आहे, प्रोग्रामचा जी रन करण्याची प्रोसेस आहे त्याचा फ्लो कंट्रोल करणं, प्रोग्रामचा फ्लो कंट्रोल करणं याला आपण कंट्रोल स्ट्रक्चर असं म्हणतोय. तर आता याचे मुख्यतः दोन प्रकार पडतात: डिसिजन मेकिंग ब्रांचिंग स्टेटमेंट आणि डिसिजन मेकिंग लूपिंग स्टेटमेंट. तर प्रत्येक प्रकार का वापरला जातो आणि त्याचा पर्पज काय आहे हे आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत. कंट्रोल स्ट्रक्चर का वापरायचं? टू कंट्रोल द फ्लो ऑफ स्टेटमेंट्स. टू कंट्रोल द फ्लो ऑफ स्टेटमेंट्स. टू कंट्रोल द फ्लो ऑफ स्टेटमेंट्स. ओके. स्टेटमेंटचा जो फ्लो आहे तो जर मला कंट्रोल करायचा असेल तर मी डिरेक्टली काय वापरतो? कंट्रोल स्ट्रक्चर वापरतो. याचे जनरली दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे डिसिजन मेकिंग ब्रांचिंग स्टेटमेंट आणि दुसरा प्रकार आहे डिसिजन मेकिंग लूपिंग स्टेटमेंट. ओके. तर कंट्रोल स्टेटमेंटचा जो भाग आहे त्याचे जनरली किती प्रकार पडतात? दोन प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे डिसिजन मेकिंग ब्रांचिंग स्टेटमेंट आणि दुसरा आहे डिसिजन मेकिंग लूपिंग स्टेटमेंट. तर आता व्हॉट इज ब्रांचिंग अँड व्हॉट इज लूपिंग यांचे काय फायदे आहेत किंवा आपण हे कसं वापरणार आहोत हे आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर डिसिजन मेकिंग ब्रांचिंग स्टेटमेंट हे मुख्यतः आपण डिसिजन मेकिंगचे प्रोग्राम करण्यासाठी वापरतो. एखादा मला निर्णय घ्यायचा असेल, येस ऑर नो, ट्रू ऑर फॉल्स या पद्धतीचे जर मला प्रोग्रामिंग करायचं असेल तर मी डिसिजन मेकिंग ब्रांचिंग स्टेटमेंट वापरतो. आणि दुसरं म्हणजे डिसिजन मेकिंग लूपिंग स्टेटमेंट. हा एक मेजर मेजर पॉईंट आहे. लूपिंग स्टेटमेंटचं मूळतः दोन कामं आहेत. त्यातलं पहिलं काम म्हणजे एकापेक्षा अनेक एलिमेंट डिस्प्ले करणं आणि दुसरं म्हणजे एखादी ॲक्टिव्हिटी रिपीट करणं. टू इम्प्लिमेंट रिपिटेटिव्ह टास्क हे कोण करतंय? डिसिजन मेकिंग लूपिंग स्टेटमेंट करतंय. तर बेसिकली हे दोन टाईप्स आहेत कंट्रोल स्ट्रक्चरचे. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज कंट्रोल स्ट्रक्चर? टू कंट्रोल दी फ्लो ऑफ स्टेटमेंट्स. प्रोग्रामचा फ्लो जर मला कंट्रोल करायचा असेल तर मी कंट्रोल स्ट्रक्चर वापरतो. त्याचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे डिसिजन मेकिंग ब्रांचिंग स्टेटमेंट. दुसरा प्रकार आहे डिसिजन मेकिंग लूपिंग स्टेटमेंट. ब्रांचिंग म्हणजे जिथे मला निर्णयावरती काम करायचं आहे, डिसिजनवरती काम करायचं आहे, अशा पॉइंटला आपण डिसिजन मेकिंग ब्रांचिंग स्टेटमेंट म्हणतो. जनरली ट्रू ऑर फॉल्स, येस ऑर नो या पद्धतीनं आपले आन्सर्स असतात आणि या पद्धतीने आपल्याला प्रोग्रामिंगमध्ये इम्प्लिमेंटेशन करावं लागतं. अशा प्रकारचे प्रोग्राम्स असतात जिथे येस ऑर नो मध्ये आन्सर पाहिजे, जिथे ट्रू ऑर फॉल्स मध्ये आन्सर पाहिजे, जिथं आपल्या चॉईसवर आन्सर पाहिजे. अशा वेळी आपण डिसिजन मेकिंग ब्रांचिंग स्टेटमेंट वापरतो. दुसरा पॉईंट आपण डिसिजन मेकिंग लूपिंग स्टेटमेंट सांगितला. यामध्ये आपण काय सांगितलंय की यामध्ये मूळतः दोन कामं केली जातात. पहिल्यांदा एकतर तुम्ही रिपिटेटिव्ह टास्क करू शकता किंवा दुसरं आपण एकापेक्षा अनेक एलिमेंट आउटपुट स्क्रीनला दाखवू शकतो. ठीक आहे. प्रोग्राम टाईप केल्यानंतर आपण पहिली गोष्ट कंपाईल करतो आणि ते रन करतो. मग रन केल्यानंतर जे आउटपुटला एकापेक्षा अनेक एलिमेंट मला जर दाखवायचे असतील तर मी लूपिंग स्टेटमेंट इथं वापरणार आहे. तर जनरली याच्यामध्ये पहिला भाग आज आपण बघणार आहोत डिसिजन मेकिंग ब्रांचिंग स्टेटमेंट. आता याच्यामध्ये टोटली तीन स्टेटमेंट आहेत. पहिल्याचं नाव आहे इफ स्टेटमेंट, दुसऱ्याचं नाव आहे स्विच स्टेटमेंट, स्विच स्टेटमेंट आणि तिसऱ्याचं नाव आहे गो टू स्टेटमेंट, गो टू स्टेटमेंट. ओके. तर हे तिन्ही स्टेटमेंट, हे जे तीन स्टेटमेंट आहेत हे ब्रांचिंग मधले स्टेटमेंट आहेत.
पहिल्यांदा आपण शिकलो कंट्रोल स्ट्रक्चर म्हणजे काय. कंट्रोल स्ट्रक्चरचे दोन प्रकार, डिसिजन मेकिंग ब्रांचिंग स्टेटमेंट, डिसिजन मेकिंग लूपिंग स्टेटमेंट. बरोबर. आता पहिला प्रकार आहे डिसिजन मेकिंग ब्रांचिंग स्टेटमेंट. त्याचे टोटली तीन प्रकार पडतात. त्यातला पहिला आहे इफ स्टेटमेंट, दुसरा आहे स्विच स्टेटमेंट आणि तिसरा आहे गो टू स्टेटमेंट. तर सर्वात पहिल्यांदा आपण इफ वरती फोकस करूया की इफ स्टेटमेंट काय आहे. तुम्हाला इफ स्टेटमेंट फक्त दोन गोष्टी सांगणार आहे इथं, की एखादी गोष्ट जर ट्रू असेल तर ट्रू सांगायची आणि फॉल्स असेल तर फॉल्स सांगायची. इफ स्टेटमेंटसाठी उदाहरणासाठी आपण एक्झाम्पल बघूया याच्यामध्ये इफ स्टेटमेंटचं, की जर बेसिकली तुम्हाला 35% जास्त मार्क असतील तर तुम्ही पास आहात. मग एखाद्या विद्यार्थ्याने त्याची पर्सेंटेज एंटर केली 40, तर तो ऑलरेडी रिझल्ट डिस्प्ले होईल, यू आर पास. आणि जर तुम्ही व्हॅल्यू इनपुट केली 30, तर ॲक्च्युली 35च्या पुढे पास आहे. तर 30 जर तुम्ही एंटर केलं तर ऑटोमॅटिकली तुम्हाला कम्प्युटर सांगेल की तुम्ही फेल झाला. तर अशा पद्धतीचं जे प्रोग्रामिंग आहे ते आपण इफ स्टेटमेंटमध्ये बघतो. इफचे टोटली चार प्रकार पडतात. त्यातल्या पहिल्या प्रकाराचं नाव आहे सिंपल इफ, दुसऱ्या प्रकाराचं नाव आहे इफेल्स इफेल्स, तिसऱ्या प्रकाराचं नाव आहे नेस्टेड इफेल्स नेस्टेड इफेल्स आणि चौथ्या प्रकाराचं नाव आहे एल्सिफ लॅडर एल्सिफ लॅडर. ओके. तर जनरली इफ स्टेटमेंटचे चार प्रकार पडतात. ओके. तर स्विच स्टेटमेंट आहे, गो टू स्टेटमेंट आहे किंवा मल्टिपल गोष्टी आहेत यामध्ये. तर आज आपण फोकस इफ स्टेटमेंटवरती करणार आहोत. इफ स्टेटमेंटमध्ये टोटली चार प्रकार पडतात. त्यातल्या पहिल्या प्रकाराचं नाव आहे सिंपल इफ, दुसऱ्या प्रकाराचं नाव आहे इफेल्स, तिसऱ्या प्रकाराचं नाव आहे नेस्टेड इफेल्स आणि चौथ्या प्रकाराचं नाव आहे एल्सिफ लॅडर. ओके. सो सिंपल इफ मध्ये कसं असतं बघा. व्हॉट इज द सिंपल इफ. सिंपल इफ मध्ये पहिला प्रकार आपला सिंपल इफ आहे. सिंपल इफ मध्ये जिथं फक्त ट्रू ब्लॉक असतो तिथं सिंपल इफ काम करतं. सिंपल इफचं मिनिंग काय. एक तुम्ही कंडिशन द्या आणि जर ती कंडिशन ट्रू झाली तर ऑटोमॅटिकली ट्रू ब्लॉक एक्झिक्यूट होईल, म्हणजे तुम्हाला जे ट्रू स्टेटमेंट आहे ते दिसेल. पण सिंपल इफला फॉल्स ब्लॉक नसतो. ओके. सिंपल इफला कोणत्याही प्रकारे फॉल्स ब्लॉक नसतो. दुसरा प्रकार आहे इफेल्स. इफेल्समध्ये ट्रू ब्लॉक सुद्धा आहे, त्याचबरोबर फॉल्स ब्लॉक सुद्धा आहे. ठीक आहे. जर एखादी कंडिशन बरोबर आली तर ते तुम्हाला ट्रू पण सांगेल आणि फॉल्स पण सांगेल. बघा पहिल्यापासून बघूया. सिंपल इफ मध्ये काय सांगितलं, की फक्त सिंपल इफ कडे ट्रू स्टेटमेंट आहे. याचा अर्थ असा की सपोज जर विद्यार्थ्याला 35 पेक्षा जास्त मार्क असतील तर ही कंडिशन ट्रू झाली, विद्यार्थी पास झाला. पण जर विद्यार्थ्याला 35 पेक्षा कमी मार्क्स असतील तर तो फॉल्स स्टेटमेंट जे आहे, जे चुकलेलं स्टेटमेंट आहे, तो फेल झालाय, ते तुम्हाला कम्प्युटर सांगणार नाही. कोणत्या केसमध्ये. सिंपल इफमध्ये. पण जर तेच उदाहरण आपण इफेल्ससाठी घेतलं तर इफेल्समध्ये दोन्ही ब्लॉक आहे, ट्रू ब्लॉक सुद्धा आहे आणि फॉल्स ब्लॉक सुद्धा आहे. ओके. तर ट्रू ब्लॉक म्हणजे काय, की तो विद्यार्थी पास झालाय आणि फॉल्स ब्लॉक म्हणजे तो विद्यार्थी फेल झालाय. याला आपण इफेल्स असं म्हणतोय. तर जनरली कंडिशन दिल्यानंतर 35च्या आत जरी तुम्ही पर्सेंटेज एंटर केली तरी इफेल्समध्ये तुम्हाला ते सांगणार की युअर फेल. पण सिंपल इफमध्ये तसं नाहीये. सिंपल इफमध्ये आपण ज्यावेळी तुम्ही पर्सेंटेज एंटर करणार आहात त्यावेळी फक्त तुम्हाला ट्रू स्टेटमेंट सांगेल. म्हणजे जोपर्यंत तुम्ही 35%च्या वरती पर्सेंटेज एंटर करताय तोपर्यंत तुम्ही पास आहात. आणि ज्यावेळी तुम्ही 35च्या लहान पर्सेंटेज एंटर केली तर ते तुम्हाला फेल असा मेसेज देणार नाही. हा या दोघांमधला फरक आहे. सिंपल इफकडे फक्त ट्रू स्टेटमेंट असतं. कंटेन्स ओनली ट्रू स्टेटमेंट. कंटेन्स ओनली ट्रू स्टेटमेंट. कंटेन्स ओनली ट्रू स्टेटमेंट. ओके. आणि कंटेन्स ट्रू ॲज वेल ॲज फॉल्स स्टेटमेंट. ओके. आता याच्यामध्ये काय सांगितलंय की सिंपल इफ मध्ये फक्त ट्रू स्टेटमेंट असतं आणि इफेल्स मध्ये ट्रू स्टेटमेंट आहे आणि त्याचबरोबर फॉल्स स्टेटमेंट सुद्धा आहे. याचा अर्थ जे एखादी कंडिशन जर बरोबर आली, त्याचा रिझल्ट जर बरोबर आला तर सिंपल इफ फक्त तेवढंच सांगणार आहे. आणि जर रिझल्ट चुकला तर सिंपल इफ सांगणार नाहीये. याच्या उलट इफेल्समध्ये ट्रू सुद्धा सांगेल ॲज वेल ॲज फॉल्स सुद्धा सांगेल. आपण याचं एक्झाम्पल काय बघितलं, स्टुडंटचं पास और फेलचं आपण इथे एक्झाम्पल बघितलेलं आहे. अशा प्रकारे हे दोन स्टेटमेंट आहेत.
तिसरं स्टेटमेंट आहे नेस्टेड इफ एल्स. ओके, नेस्टेड इफ एल्स. नेस्टेड इफ एल्स मध्ये काय सिस्टम असते बघूया. नेस्टेड इफ एल्स मध्ये बेसिकली एका कंडिशन मध्ये आपण दुसरी कंडिशन इम्प्लिमेंट करतोय. एका कंडिशन मध्ये दुसरी कंडिशन इम्प्लिमेंट करण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतोय, नेस्टेड इफ एल्स. पण एका कंडिशन मधून दुसऱ्या कंडिशनकडे जाताना पहिली कंडिशन बरोबर असणं गरजेचं आहे. ही यामध्ये टर्म वापरायची आहे आपल्याला, की एका कंडिशनमध्ये दुसरी कंडिशन आहे. ओके, एका कंडिशनमध्ये दुसरी कंडिशन आहे. मात्र एका कंडिशन कडून मला जर दुसऱ्या कंडिशनकडे जायचं असेल तर फर्स्ट कंडिशन मस्ट बी ट्रू. फर्स्ट कंडिशन मस्ट बी ट्रू. पहिली कंडिशन 100% ट्रू हवी आहे. देन तुम्ही सेकंड कंडिशनकडे इम्प्लिमेंट करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे, आता समजा नेस्टेड इफ एल्सचं उदाहरण जर सांगायचं झालं तर पहिली कंडिशन अशी असणार आहे की तुमचा युजर आय डी जो आहे, आपल्याकडे कोणतीही लॉग इन प्रोसेस करताना आपण कोणताही फॉर्म फिलअप करतो किंवा कोणतीही लॉग इन प्रोसेस असते, जसं की आपलं इंस्टाग्रामचं लॉग इन असेल किंवा आपलं फेसबुकचं लॉग इन असेल. लॉग इनमध्ये दोन गोष्टी असतात. पहिलं म्हणजे आय डी, दुसरं म्हणजे पासवर्ड. पहिली कंडिशन आहे आय डी बरोबर आली पाहिजे आणि त्याच्याच मध्ये दुसरी कंडिशन आहे पासवर्ड. ओके, नाव फर्स्ट वन आय डी बरोबर आली तर दुसरी कंडिशन इम्प्लिमेंट होणार आहे पासवर्ड. ओके, हे नेस्टेड इफ एल्सचं एक्झाम्पल आहे. म्हणजे जर तुमची आय डी प्रॉपर बरोबर आली तर दुसऱ्या कंडिशनमध्ये एंट्री होईल आणि तुम्हाला ते विचारेल की तुमचा पासवर्ड एंटर करा. आणि जर तुमचा पासवर्ड बरोबर आला तर तुमचं जे ॲक्टिव्हिटीचं पेज आहे ते ओपन होईल, लाईक स्टोरी और स्टोरीचं पेज असेल, चॅटचं पेज असेल, ते सगळे पेजेस तुम्हाला ओपन होणार आहेत. ॲप्लिकेशन आपलं ओपन होणार आहे. पण कधी ओपन होणार आहे? माझ्याकडे दोन कंडिशन आहेत. पहिली कंडिशन युजर आय डी बरोबर पाहिजे आणि युजर आय डी बरोबर आला तर दुसरी कंडिशन पासवर्ड बरोबर पाहिजे. म्हणजे एका कंडिशनमध्ये मी दुसरी कंडिशन इथे इम्प्लिमेंट केलेली आहे. दॅट इज कॉल्ड नेस्टेड इफ एल्स. नाव फोर्थ वन एल्सिफ लॅडर. एल्सिफ लॅडरमध्ये काय असतं? एलसिफ लॅडरमध्ये प्रत्येक कंडिशन ही डिफरंट आहे. एलसिफ लॅडरमध्ये प्रत्येक कंडिशन ही डिफरंट आहे. डिफरंट आहे याचा अर्थ पहिली कंडिशन त्याचा सेपरेट ट्रू ब्लॉक, दुसरी कंडिशन त्याचा सेपरेट ट्रू ब्लॉक, तिसरी कंडिशन त्याचा सेपरेट ट्रू ब्लॉक आणि चौथी कंडिशन त्याचा सेपरेट ट्रू ब्लॉक. आणि यातला कोणताच जर ट्रू ब्लॉक एक्झिक्यूट नाही झाला तर ऑटोमॅटिकली यांच्याकडे एक फॉल्स ब्लॉक रेडी असतो. ठीक आहे. तर या गोष्टीला आपण काय म्हणतो? एलसिफ लॅडर. फक्त प्राथमिकरित्या समजून घ्या की प्रत्येक कॉन्सेप्ट काय आहे. एलसिफ लॅडर म्हणजे काय, की इथे सेपरेट ट्रू ब्लॉक असतात, सेपरेट कंडिशन्स असतात आणि कोणतीच कंडिशन जर एक्झिक्यूट नाही झाली तर एक फॉल्स कंडिशन इथे अवेलेबल असते. ओके, तर अशा प्रकारे हे चार स्टेटमेंट आहेत. तर कंट्रोल स्ट्रक्चर हा आपला मेन मेन पार्ट आहे. त्याचे दोन पार्ट ब्रांचिंग आणि लुपिंग, आणि त्यातला आपण पहिला पार्ट शिकतोय त्या पार्टचं नाव आहे इफ स्टेटमेंट. ओके, तर थोडंसं रिवाइज करतो. सिम्पल इफ मध्ये आपण काय केलंय की फक्त ट्रू ब्लॉक आहे, फॉल्स ब्लॉक यामध्ये नाहीये. एखादं मी एक्सप्रेशन दिलं, कंडिशन दिली, तर फक्त ट्रू ब्लॉक, जर कंडिशन ट्रू झाली तर ट्रू ब्लॉक एक्झिक्यूट होईल, अदरवाईज कोणतीच गोष्ट एक्झिक्यूट होणार नाही. दुसरं आहे फॉल्स ब्लॉक, सॉरी इफ एल्स. ओके, इफ एल्स मध्ये ट्रू ब्लॉक आहे आणि त्याचबरोबर फॉल्स ब्लॉक सुद्धा आहे. देन थर्ड वन नेस्टेड इफ एल्स. नेस्टेड इफ एल्स मध्ये आपण एका कंडिशनमध्ये दुसरी कंडिशन इम्प्लिमेंट करतोय. पण एका कंडिशनमधून दुसऱ्या कंडिशनकडे जाताना पहिली कंडिशन ही बरोबर असणं गरजेचं आहे, तर आपण दुसरी कंडिशन इथे इम्प्लिमेंट करू शकतो. शेवटचा आहे एलसिफ लॅडर. एलसिफ लॅडर ही आपली चौथा भाग आहे इफ स्टेटमेंटचा. एलसिफ लॅडरमध्ये इंडिपेंडंट कंडिशन असतात आणि इंडिपेंडंट ट्रू ब्लॉक असतात. म्हणजे स्वतंत्र कंडिशन आणि स्वतंत्र ट्रू ब्लॉक. पहिली कंडिशन पहिला ट्रू ब्लॉक, दुसरी कंडिशन दुसरा ट्रू ब्लॉक, तिसरी कंडिशन तिसरा ट्रू ब्लॉक, अशा पद्धतीने काम असतं. आणि यातला कोणताच जर ब्लॉक एक्झिक्यूट झाला नाही तर ऑटोमॅटिकली त्याच्याकडे असणारं जे फॉल्स ब्लॉक आहे तो एक्झिक्यूट होईल, तो रन होईल. अशा प्रकारे आपले चार स्टेटमेंट आहेत. तर आता ओळीने प्रत्येक स्टेटमेंट आपण डीपमध्ये बघायला सुरुवात करूया. तर आता इथे मी टाकतो, आपल्याला शिकायचं आहे इफ स्टेटमेंट. ओके, इफ स्टेटमेंट. इफ स्टेटमेंट. आता याच्यामध्ये पहिला भाग आपला आहे सिंपल इफ. पहिला भाग आहे सिंपल इफ. तर याचा जो सिंटॅक्स आहे, मगाशी मी संकल्पना सांगितलेली आहे की सिंपल इफ काय आहे. सिंपल इफ मध्ये फक्त ट्रू ब्लॉक असतो. ओके, नाव याचा याचा सिंटॅक्स काय आहे बघूया. सिंटॅक्स: इफ कंडिशन, इफ कंडिशन ट्रू ब्लॉक क्लोजिंग. ओके, तर अशा प्रकारे याचा सिंटॅक्स आहे. जर आपण दिलेली कंडिशन बरोबर आली
तर ऑटोमॅटिकली हा ट्रू ब्लॉक तुमचा एक्झिक्यूट होईल. सिम्पल इफ कडे फॉल्स ब्लॉक नसतो, फक्त ट्रू ब्लॉक असतो. ओके. तर आता याचं एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल एक्झाम्पल आता इफ जर स्टुडंटची पर्सेंटेजचं आपण आता इथे एक्झाम्पल घेऊया. स्टुडंटची पर्सेंटेज स्टुडंटने दिलेली पर्सेंटेज ही 35 पेक्षा जास्त असेल. स्टुडंटने दिलेली पर्सेंटेज ही 35 पेक्षा जर जास्त असेल, तर आपलं स्टेटमेंट काय असणार आहे? ट्रू स्टेटमेंट किंवा आपला जो ट्रू ब्लॉक असणार आहे तो इथं काय सांगेल कम्प्युटर आपल्याला? कॉंग्रॅच्युलेशन, यू आर पास. ओके. कॉंग्रॅच्युलेशन, यू आर पास. अशा पद्धतीनं याचं ट्रू स्टेटमेंट असणार आहे. ओके. तर आता यामध्ये सिंपल इफ मध्ये आपण काय शिकतोय की कंडिशन द्यायची आहे मला, आणि जर ही कंडिशन बरोबर आली तर ट्रू ब्लॉक माझा एक्झिक्यूट होणार आहे. आता इथं काय दिले बघा. जर विद्यार्थ्याने पर्सेंटेज ही 35 पेक्षा जास्त एंटर केली, तर ऑटोमॅटिकली तुम्हाला कम्प्युटर काय सांगणार आहे? कॉंग्रॅच्युलेशन्स, यू आर पास. आणि जर 35 पेक्षा कमी एंटर केली, तर सिंपल इफ कडे कोणत्याही प्रकारचा फॉल्स ब्लॉक नाहीये. ओके. आता याच्या उलट इफ एल्स काम करते. ठीक आहे. कोणतं काम करते? इफ एल्स. इफ एल्स बघूया काय काम करतंय. इफ एल्स मध्ये आपण सिंटॅक्स बघूया. सिंपल इफ आणि इफ एल्स मध्ये फारसा फरक नाहीये. इफ कंडिशन, आता याचा सिंटॅक्स आपण बघूया. इफ कंडिशन, ओपनिंग कर्ली ब्रॅकेट, ट्रू ब्लॉक, क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट. अगेन एल्स, फॉल्स ब्लॉक, फॉल्स ब्लॉक, क्लोजिंग. ओके. तर आता यामध्ये काय करायचंय? सिंपल इफ मध्ये आपण जसं बघितलं की जर कंडिशन दिली तर ट्रू ब्लॉक एक्झिक्यूट होईल, अदरवाइज कोणताच ब्लॉक एक्झिक्यूट होणार नाही. इफेल्स मध्ये कसं असतं बघा. इफेल्स मध्ये कंडिशन द्यायची आहे, कंडिशन दिल्यानंतर कंडिशन जर बरोबर आली तर ट्रू ब्लॉक एक्झिक्यूट होईल, अदरवाइज माझ्याकडे फॉल्स ब्लॉक रेडी आहे. ठीक आहे. तर आता याचं एक्झाम्पल बघूया. सेम एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल जर मला बघायचं असेल तर सेम एक्झाम्पल आहे. जर तुम्ही दिलेली पर्सेंटेज 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 इज ग्रेटर दॅन 35, जर विद्यार्थ्यांनी एंटर केलेली पर्सेंटेज ही 35 पेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला ट्रू ब्लॉक काय असेल तुमचा? रेग्युलरली मगासारखा आपण ट्रू ब्लॉक घेऊया. कॉंग्रॅच्युलेशन, यू आर पास. कॉंग्रॅच्युलेशन, यू आर पास. 35% जास्त मार्क्स जर त्याने एंटर केले, 35% जास्त व्हॅल्यू एंटर केली, तर ऑटोमॅटिकली त्याला ट्रू ब्लॉक सांगेल कॉंग्रॅच्युलेशन, यू आर पास. देन एल्स ब्लॉक काय असेल? जर ही कंडिशन चुकली, जर त्यांनी 35 पेक्षा कमी मार्क टाकले, तर त्याच्याकडे फॉल्स ब्लॉक आपल्याकडे रेडी असणार आहे. सॉरी, यू आर फेल. सॉरी, यू आर फेल. ओके. अशा पद्धतीनं याचं काम असणार आहे. ठीक आहे. तर आपण बेसिकली दोन गोष्टी बघितलेल्या आहेत. पहिलं म्हणजे सिंपल इफ आणि दुसरं म्हणजे इफ एल्स. सिंपल इफ मध्ये फक्त ट्रू ब्लॉक आहे. जर कंडिशन बरोबर आली तर त्याचा ट्रू ब्लॉक एक्झिक्यूट होईल. कंडिशन चुकली तर ते काहीच सांगणार नाही तुम्हाला. ठीक आहे. कम्प्लिटली प्रोग्राम क्लोज होणार ऑटोमॅटिकली. देन इफ एल्स मध्ये कसं असतं? पहिल्यांदा कंडिशन इम्प्लिमेंट करायची. कंडिशन जर बरोबर आली तर ट्रू ब्लॉक एक्झिक्यूट होईल. कंडिशन चुकली तर इकडे फॉल्स ब्लॉक अवेलेबल आहे. आता याचं उदाहरण म्हणजे जर तुमची पर्सेंटेज ही 35 पेक्षा जास्त असेल, तर ऑटोमॅटिकली ट्रू ब्लॉक आपल्याकडे रेडी आहे. कोणता? कॉंग्रॅच्युलेशन, यू आर पास. आणि जर तुमच्याकडे कंडिशन चुकली, 35% पेक्षा कमी मार्क टाकली, तर ऑटोमॅटिकली कंपायलर कुठे जाणार आहे? एल्स ब्लॉककडे जाणार आहे, आणि याच्यामधला मेसेज तुम्हाला डिस्प्ले होईल, सॉरी, यू आर फेल. ठीक आहे. तर आता हे झालं सिंटॅक्स आणि एक्झाम्पल. प्रॅक्टिकली दोन्ही करून बघूया आता. सिंपल इफ आणि इफ आता आपण प्रॅक्टिकल करणार आहोत. ओके. तर आता मी इथं प्रॅक्टिकल करण्यासाठी टर्बो सी वरती आलेलो आहे. टर्बो सी ओपन करतोय. ओके. तर आता इथे मी टर्बो सी ओपन केलेला आहे. बेसिकली मी प्रोग्राम टाईप करायला सुरुवात करतोय. हॅश इन्क्लूड, नेहमीप्रमाणे मी दोन हेडर फाईल घेणार आहे. हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम डॉट एच, आणि माझी दुसरी हेडर फाईल आहे हॅश इन्क्लूड कोनिओ डॉट एच. हॅश इन्क्लूड कोनिओ डॉट एच. मेन फंक्शन एक्झिक्युशन स्टार्ट करण्यासाठी. देन आता व्हेरिएबल. मला इथे प्रोग्राम करण्यासाठी फक्त एकाच व्हेरिएबलची गरज आहे, कारण की मला फक्त युजरकडनं पर्सेंटेज घ्यायची आहे. युजरकडनं मला पर्सेंटेज घ्यायची आहे आणि युजरला सांगायचं आहे
तुझा पास झालायस का फेल झाला. ओके, सिम्पल. तर आता इथे मी एक पर्सेंटेजसाठी बेसिकली फ्लोट नावाचा डेटा टाईप घेतो, कारण की फ्लोट पर्सेंटेज ही पॉईंटमध्ये असते. देन PER नावाचं मी इथं व्हेरिएबल बनवले. तुम्ही पर्सेंटेज नावाने पण व्हेरिएबल बनवू शकता, डझंट मॅटर. आपण व्हेरिएबल नावाची कॉन्सेप्ट इथं शिकलेलो आहोत. तर आता इथे मी व्हेरिएबल बनवून घेतलंय. देन क्लिअर स्क्रीन, क्लिअर स्क्रीन, राईट व्हेरिएबल. आता परवा आपण प्रोग्राम केलेला आहे ऍडिशन ऑफ टू नंबरचा, त्याच्यानंतर प्रोग्राम केला एरिया ऑफ सर्कलचा. राईट व्हेरिएबल मधला प्रत्येक वेळी मेसेज हा चेंज होत असतोय. तर मी सी आउट केलं, सी आउट राईट व्हेरिएबल. स्टुडंटला सांगितलं एंटर युअर पर्सेंटेज, एंटर युअर पर्सेंटेज, एंटर युअर पर्सेंटेज. देन व्हेरिएबल रीड करून घ्यायचेत मला. एकच व्हेरिएबल मी घेतलेला डिक्लेअर केलेला आहे, तेच व्हेरिएबल मी रीड केलं, पर्सेंटेज. ओके, पर्सेंटेज. देन आता मला इथे सर्वात पहिल्यांदा सिम्पल इफचं प्रॅक्टिकल करायचं आहे. सिम्पल इफ मध्ये फक्त ट्रू ब्लॉक असतो, फॉल्स ब्लॉक नसतो. सेम आता इथं सिंटॅक्स प्रमाणे काम करूया. इफ इन ब्रॅकेट पर्सेंटेज, पर्सेंटेज इज ग्रेटर दॅन 35. एंटर केलेली जी पर्सेंटेज आहे जर ती 35 पेक्षा जास्त असेल तर काय असणार आहे बघा. सी आउट, सी आउट याच्यामध्ये एक मेसेज पास करायचा, कॉंग्रॅच्युलेशन्स युअर पास, कॉंग्रॅच्युलेशन युअर पास. ओके, असा मी एक मेसेज पास केलेला आहे. तर आता हा जो प्रोग्राम आहे सिंपल इफचा, ऍक्च्युली इफ एल्सचा नाहीये. फक्त ट्रू ब्लॉक असणार आहे, याच्यामध्ये फॉल्स ब्लॉक नसणार आहे. जर मी एंटर केलेली पर्सेंटेज 35 पेक्षा जास्त असेल तर ऑटोमॅटिकली मेसेज पास होणार आहे, कॉंग्रॅच्युलेशन युअर पास. अदरवाईज जर मी 35 पेक्षा व्हॅल्यू कमी टाकली तर इथं कोणत्याच प्रकारचं मला आउटपुट मिळणार नाहीये. हे आपण आता आउटपुट बघूयात. गेट सी एच, प्रोग्राम क्लोज केला. देन आता इथं मी प्रोग्राम कंपाईल करतोय पहिल्यांदा. प्रोग्राम कंपाईल झालेला आहे, वॉर्निंग 0 आहेत, एरर 0 आहे. प्रोग्राम मी रन करतोय, कंट्रोल+F9 प्रेस केलंय. देन आता इथं मला पर्सेंटेज एंटर करायची आहे. मी पर्सेंटेज एंटर केली 45. ओके, आता 45 एंटर केलेली पर्सेंटेज जी आहे ती 35 पेक्षा जास्त आहे. तर आता ही कंडिशन ट्रू झालेली आहे. चेक करूया एंटर मारून. ऑटोमॅटिकली मेसेज आलाय बघा, कॉंग्रॅच्युलेशन युअर पास. ठीक आहे. मी परत एकदा प्रोग्राम रन करतोय. आता मी इथं टाकतो 22. ठीक आहे, मी पर्सेंटेज टाकली 22. आता 22 ही ऍक्च्युली पर्सेंटेज ही 35 पेक्षा लहान आहे, म्हणजे कंडिशन ही चुकलेली आहे. तर आता इथे काय डिस्प्ले होते बघूया. काहीच डिस्प्ले झालेलं नाहीये. ठीक आहे, कोणत्याच प्रकारचा मेसेज डिस्प्ले झालेला नाहीये. परत एकदा बघूया. 32 टाकलं, कोणत्याच प्रकारचा मेसेज डिस्प्ले झालेला नाहीये. अगेन लास्ट टाइम रन करतो मी. 56. ऑटोमॅटिकली कॉंग्रॅच्युलेशन युअर पास. म्हणजे ज्यावेळी तुम्ही कंडिशन बरोबर टाकताय, म्हणजे 35 पेक्षा जास्त मार्क टाकताय, त्याच वेळी तुम्हाला काय होत आहे, कॉंग्रॅच्युलेशन युअर पास असा मेसेज पास होतोय. म्हणजे याचा अर्थ काय की इफ, सिंपल इफ कशावरती काम करते, तुमच्या कंडिशनवरती काम करते. जर तुमची कंडिशन बरोबर आली तर ती ट्रू ब्लॉक देईल, अदरवाईज तुम्हाला काय देईल, फॉल्स ब्लॉक देईल. ठीक आहे. डिसिजन मेकिंग यालाच म्हणतात, डिसिजन मेकिंग ब्रांचिंग स्टेटमेंट. फक्त दोन गोष्टींवरती काम करते, एकतर ट्रू गोष्ट असेल किंवा फॉल्स गोष्ट असेल. तर आता यामध्येच मी एल्स ब्लॉक टाकतोय, इफ एल्सचं प्रॅक्टिकल करतोय. इफ एल्सचं प्रॅक्टिकल सेम आहे, फक्त एवढाच आहे की इफ एल्सला फॉल्स ब्लॉक आहे. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये मी एल्स ब्लॉक घेतला, सी आउट. याच्यामध्ये सी आउट मध्ये सॉरी युअर फेल, सॉरी युअर फेल असं मी इथं मेसेज पास केलेला आहे. ओके, तर आता यामध्ये मी मेसेज पास केल्यानंतर जर कंडिशन ट्रू झाली तर ट्रू ब्लॉक एक्झिक्यूट होईल. जर कंडिशन फॉल्स झाली तर ऑटोमॅटिकली फॉल्स ब्लॉक माझ्याकडे आता रेडी आहे. इफ एल्सचा फायदा काय की जर कंडिशन चुकली तर ते चुकलंय ते सुद्धा सांगतंय. आणि सिंपल इफ मध्ये कसं असतं, जर कंडिशन बरोबर आली तर तेवढंच सांगणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने मी प्रोग्राम केलेला आहे. आता हा प्रोग्राम कंपाईल करूया. प्रोग्राम मी कंपाईल केलाय बघा. ओके, आता हा प्रोग्राम मी रन करून बघतो. देन पर्सेंटेज टाकायची आहे, पर्सेंटेज मी टाकतोय. 45 टाकली, एंटर मारला, कॉंग्रॅच्युलेशन युअर पास. ओके, कंडिशन बरोबर आली, ट्रू ब्लॉक एक्झिक्यूट झाला. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला फॉल्स ब्लॉक बघायचा आहे. रन केला प्रोग्राम. मगाच्या सारखे मी 22% टाकले, सपोज मला 22% मिळालेले आहे. सॉरी युअर फेल, ऑटोमॅटिकली मेसेज प्रिंट होतोय. ठीक आहे. तर आता मी परत एकदा प्रोग्राम रन करतोय. इथं मी टाकलं 31. ओके, 31. परत एकदा मेसेज आला, सॉरी युअर फेल. म्हणजे जर कंडिशन चुकली तर प्रॉपरली सांगतंय की तुमची कंडिशन चुकलेली आहे, फॉल्स ब्लॉक एक्झिक्यूट होतोय. आणि माझ्याकडे फॉल्स ब्लॉक काय मी बनवलाय, सॉरी युअर फेल. तुम्ही इथं कोणताही मेसेज पास करू शकता, मी एक्झाम्पलसाठी फेल केलेला आहे. ओके,
सो अशा पद्धतीनं आपलं जे प्रोग्रामिंगचं आहे ते आपण इथं दोन एक्झाम्पल बघितलेले आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काही डाऊट वाटतोय का सिम्पल इफ आणि इफ एल्स मध्ये? सिम्पल इफ आणि इफ एल्स मध्ये काही डाऊट वाटतोय का? ओके. सो आता आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की बेसिकली जे कंट्रोल स्ट्रक्चर आहे त्याचे दोन प्रकार पडतात: डिसिजन मेकिंग ब्रांचिंग स्टेटमेंट आणि डिसिजन मेकिंग लुपिंग स्टेटमेंट. आपण शिकतोय डिसिजन मेकिंग ब्रांचिंग स्टेटमेंट. त्यामध्ये सुद्धा तीन प्रकार आहेत: सिम्पल इफ, स्विच आणि गो टू. आता आपण आज दोन प्रकार शिकलेलो आहोत: सिम्पल इफ आणि इफ एल्स. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत नेस्टेड इफ एल्स आणि एल्स इफ लॅडर. ओके. तर अशा पद्धतीनं आपण पुढे वर्कआउट करणार आहोत. ठीक.